राम राम मंडळी, मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गेल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी कुठे चालली आहे. मी आणि मम्मी मावशीच्या गावी चाललो आहे. आणि एक मोठी बहीण छोट्या बहिणीच्या गावी जाताना रिकाम्या हाती कशी जाईल म्हणून तिने शेळगावमध्ये भडंग घेतला. आणि तिथून पुढे तासगावमध्ये गेल्यावर तिथं पण थोडासा खाऊ घेतला. आणि तिथून पुढे आम्ही गावाच्या वाटेला लागलो. तिथं इतकी शांतता होती ना. आणि इथं हा पुढे ब्रिज होता मोठा ओढ्याचा. आणि इथं एक देवीचं मंदिर होतं. तिथून आम्ही घरी पोचलो. आणि घरी पोचल्या शेळ्या दिसल्या. मग म्हणलं शेळ्यांचा सुद्धा थोडासा व्हिडिओ घेऊया. तिथून आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो तिथे गेलो रानात. आणि रानात गेलं थोडंसं असं व्हिडिओ घेतला. इकडे तूर लावलेले आणि इकडे हरभरा. आणि तो जो तूर काढते तो माझ्या मावशीचा मुलगा आहे. आणि ही माझी मावशी. आम्ही सगळेजण गेलो होतो ते म्हणजे ह्या हरभऱ्याच्या रानात हरभऱ्याची भाजी तोडण्यासाठी. हरभऱ्याची भाजी तोडण्यासाठी मग मी पण मोबाईल लावला आणि मीही गेले भाजी तोडायला. आम्ही तिघींनी मिळून भाजी तोडली थोडीफार. मला जमत नव्हतं. मावशी मला सांगत होती की भाजी अशी तोडायची, कारण की मी कधी हरभऱ्याची भाजी तोडलीच नव्हती रानात. मम्मीला आणि मावशीला येत होतं. मग मावशी मला सांगत होती की अशी अशी तोडायची म्हणून. हरभऱ्याची भाजी मी खाल्लेली आहे पण कधी तोडलेली नाही. त्यामुळे मावशी मला सांगत होती की भाजी अशी तोडतात, म्हणून मी तशी तोडायचा प्रयत्न करत होते. आणि आजचा व्हिडिओ गावाकडचा असल्यामुळे व्हिडिओची सुरुवात मी काहीशी अशी केलेली आहे, काहीतरी नवीन म्हणून. खूप छान वाटतं आणि गावाकडची भाषा पण बोलायला भारी वाटतं ना. कसं तिथून असं शिकवलेलं. मग मी अशी शेंडे तोडून घेत होते. मला काय वाटत होतं पूर्ण खालून घ्यायची असते, म्हणून मला मावशी सांगत होती की शेंडे घ्यायचे. मग मी आज शिकले आणि अशी भाजी तोडायला चालू केली. भाजी तोडली आणि तिथून पुढे अजून आम्हाला दुसऱ्या रानात जायचं होतं. मग भाजी तोडून आम्ही तिथे निघालो. तिथून थोडंसं दुसऱ्या रानात गेलो. तिथं थोडासा व्हिडिओ केला. आणि व्हिडिओ करताना थोडीशी मस्ती करावीशी वाटतेच की, म्हणून मी असंच काहीतरी करायचा प्रयत्न चालू होता. तिथून असं आम्ही छोट्या वाटेने दुसरीकडे चाललो होतो. तिथून जाताना मावशी मला सांगत होती की असा व्हिडिओ घे तसा व्हिडिओ घे म्हणून. मग तिच्या पद्धतीने थोडा व्हिडिओ घेतला मी, ती सांगत होती तसं. तिथून पुढे ह्या वाटेने मी हळूहळू पुढे जाणार होतो. पुढे जाताना तुम्ही वाट बघितला ती इतकी डेंजर होती ना की विहिरीच्या साईडनं एका साईडहून जायचं होतं विहिरीच्या. ती खूप खोल मोठी विहीर होती. तिथून पुढे अशी ही विहिरीचा छोटासा रस्ता होता पायवाट. त्या विहिरीच्या साईडला एक आंब्याचं झाड होतं मोठं. ते मी लहानपणापासून असताना हे बघत होते झाड. ते बघा, हे इतकं मोठं झाड आणि ह्याचे आंबे इतके छान लागतात ना खायला. छोटे ते गोटी आंबे नसतात का, ते आहेत. खाताना खूप छान लागतं. आणि ह्या विहिरीच्या साईडून जात होतं. आणि इतकी ही खोल विहीर होती. त्याच्यामध्ये चिमण्यांनी घरटे सुद्धा भरपूर असे घातलेले होते. आणि ते असे विहिरीच्या वरती घरटे लटकताना खूप छान वाटतं ना बघायला. मस्तच वाटत होतं ते विहिरीच्या वरती घरटे लटकताना. आणि इकडून असं जायचं होतं वरती. इकडे सुद्धा काही थोडंफार काम चालू होतं लागवणीचं. आणि तिथून हे आजोबा त्या छोट्याशा वाटेने हे वैरण घेऊन जाणार होते. मला तर डेंजरच वाटत होतं की ह्या आता इथून कसं जाणार वैरणीचं बिंडा घेऊन. अजून हे काहीच नाही तर आम्ही पुढे बघा, मी मम्मी मावशी कशा वाटेने गेले. आणि दिवसभर आवरलेलं रानात फिरून माझा तर पूर्ण अवतारच झाला होता चेहऱ्याचा. आणि रानात गेलो, इतकं छान इतकं सुंदर. आणि पक्ष्यांचा आवाज, सगळीकडे शांतता, खूप छान वाटत होतं. आणि इतकी माणसं असून सुद्धा तिथं कुणाचा सुद्धा आवाज येत नव्हता लांबपर्यंत. खूप शांतता वाटत होती. फक्त पक्ष्यांचाच आवाज येत होता. आणि आता बघा आम्ही कशा वाटेने गेलोय पुढे. तुम्ही सुद्धा हसाल हे असं बघितल्यावर. मी तरी खूप हसत होते. आणि मावशीला म्हणत होते की सारखं तुम्ही कसं येता ह्या मक्क्यातून वाट काढत पुढं जायचं होतं. मग तसंच कसं तर आम्ही मम्मी मावशी धडपडत मावशी गेली पण मी आणि मम्मी धडपडत कसं तरी आम्ही दोघी गेलो पुढे. मी सारखं तिला म्हणत होते कसं येतंय तुम्ही कसं. आम्ही येतोय ह्या वाटेने पण खूप दिवस झाला आलो नाही ना. आणि त्यावेळी येत होतो त्यावेळी मोकळं रान असतं ना उन्हाळ्यात वगैरे,
त्यावेळी इतकी पिकं नसतात. आणि आता कसं थंडीच्या दिवसात शाळू मका वगैरे पिकं घ्यायची चालत, त्यामुळे ही मोठी मोठी पिकं सगळीकडे आलेली आहेत ना. त्यामुळे सगळेजण कसं रानामध्ये पिकं आल्यामुळे त्यातूनच हळूहळू हळूहळू देतात. त्यांचा रोजचा रस्ता असल्यामुळे त्यांना सवय आहे. मी आणि मम्मी कधी तर गेल्यामुळे आम्ही दोघी पण धडपडत धडपडत चाललो होतो पुढे पुढं. बाहेर आलो म्हटलं एकदाच बाहेर आलो म्हणून माझा चेहरा असा झाला होता. इकडे हा गहू लावला होता, हा दुसऱ्यांचा होता. आणि पुढं दिसतोय ना, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडीसा रस्ता आहे आणि त्याच्या पुढे दिसतोय तो माझ्या मावशीचा. आणि दोन्हीकडे ऊस आहे, ते सुद्धा त्यांच्या घरातल्यांचेच आहेत. इकडं आणि इकडं ऊस, आणि हा मध्ये लावलाय हा गहू. मग तेच बघायसाठी मावशीनं मला आणि मम्मीला नेलं होतं तिकडच्या रानात. हरभरा होता दुसऱ्या रानात आणि गहू लावलाय हा दुसऱ्या रानात. मग आम्ही आता तिकडून दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या रानात आलं हे गहू बघायला. इकडे आजी आणि त्या काकू काहीतरी करत बसल्या होत्या. पुढे गेल्यावर बघितलं तर त्या भांगलत होत्या. मम्मी मावशीला सांगत होती की काय काय केलंय, काय काय लावलंय, कसं कसं लावलंय. मम्मीने मावशीचं तेच बघणं चालू होतं. आणि मी काय नेहमीप्रमाणे व्हिडिओ करण्याच्या नादात. सगळीकडे इतकं शांत होतं. आणि तिकडे पलीकडं विहीर आहे मावशीची, ती बघायला चाललो होतो विहिरीला किती पाणी आहे. आणि तिकडेच्या साईडला ओढा सुद्धा आहे ना, आणि तिथं ओढ्यामध्ये मोठी मोठी झाडं आहेत. आणि ओढ्यामुळे मोठी मोठी झाडं असल्यामुळे तिथं माकडे सुद्धा खूप आहेत. माकडांचा सुद्धा आवाज येत होता. तिथून पुढे गेलो आणि गहू परत नंतर ना आणि काय लसूण कांदे वगैरे लावलेले ते सुद्धा बघायची होती. तिथं पुढे गेल्यावर ह्या आजी भेटल्या आणि मम्मीचं आणि त्या आजींचं बोलणं चालू होतं. आणि मी इथे धडपड अजून माझी जाण्याची चालूच आहे, रस्ता काढत काढत गव्हामध्ये. असं वाटतं ना की आपल्या पायाखाली एखादं झाड येतं का, नंतर ते झाड मेलं जातं का, असं वाटतंच की आपण कधी ना कधी गेलं. ते मावशी त्यांना कसं रोजची सवय असल्यामुळे ते फास्ट जातं. आणि मी कसं खाली बघत 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 चालले होते. आणि ह्या आजी भेटल्या होत्या. ह्या आजींचं मम्मीला विचारणं चाललं होतं की बरं आहे का, कसं आहे, काय आहे. कारण की कधी तरच आल्यावर ह्या अशी माणसं भेटतात ना, रोज रोज थोडीच आपण कोणा गावी जातो, मावशीच्या घरी जातो आणि तिथूनच पुढे येतो. ही मावशीची विहीर आहे आणि विहिरीला पाणी आहे, पण हे सगळे झाडं साईडला आल्यामुळं काय दिसतच नव्हतं. आणि मी कुठं जाते आणि कांड होतं असं नसतंच. इथं पुढं माझा मोबाईल पडला होता, तुम्हाला दिसलाच असेल. मोबाईल पडला आणि तिथनं मी आणि मावशी पुढे गेलो. मम्मी मला मागून ओरडून सांगत होती की पडला काय मोबाईल म्हणून. तर असंच काहीतरी चालू होतं, धडपड 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 करत 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 चालणं पुढं. इकडे शाळूला पाणी पाजलेलं, ते मावशीला मी तेच विचारत होते की पाणी पाजले जाता येतं का. तर तिनं मला बांधावरून नेलं तिकडे पलीकडे द्राक्षाची बाग होती. त्याला पण द्राक्षाचे घड भरपूर लागलेत आणि असे लांबडे लांबडे मोठे खूप छान आहेत. थोड्या दिवसांनी औषध मारणं वगैरे त्याला चालू होतं. थोड्या दिवसांनी खूप छान आता द्राक्ष येतील त्याला. द्राक्ष आले ना की आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करायला जाऊया तिकडं. इकडून आम्ही कोथिंबीर काढायला, त्यांच्या ओळखीचं कोणतं होतं त्यांच्या रानात जाणार होतं कोथिंबीर काढायला, मी आणि मावशी. मम्मी तिथंच बसली होती. मग आम्ही गेलो, इतकी अशी कोथिंबीर घेतली. आणि तिकडून येतात ते शाळेवाला पाणी पाजलेलं, त्याच्यामध्ये माझा पाय गेला आणि चिखल झाला. मग मी असे दाखवत होते आणि मम्मी आणि त्या असं बोलत थांबलेल्या. मग त्यांचा पण थोडासा व्हिडिओ घेतला आणि तिथून निघालो परत. तिथून येताना असे वाटेत ना त्या झाडावर चिमणीचे घरटे असं लटकलेलं खाली दिसून. आणि बळीराजाचा राजा म्हणजे हा बैल दारात कसा असतो ना शेतकऱ्याचा, ही चिंचेचं झाड, खूप चिंचा लागल्या होत्या, मस्त वाटत होतं. आणि तिथून पुढे येताना हे बोराचं झाड पण मिळालं. आणि तिथून बोरे दिसत नाही झाडाला लागलेली, पण खाली इतकी पडली होती ना ती बोरे, त्यातलीच थोडी घेतली. आणि इतकी आंबट होती, मला वाटलं की गोड आहे म्हणून मी खाल्लो. माझा चेहरा बघा कसा झालाय, आंबट होती ना, खूप आंबट होती. खाल्ल्यानंतर न कळलं की आंबट आहे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि रानातला व्हिडिओ. खूप छान वाटत होतं मला तर रानात गेलं. माझ्या व्हिडिओचं एंड मी आज इथंच करते.